नमस्कार. तर मी आज बनवणार आहे दालचा भात. तर त्याला लागणारं साहित्य 2 टोमॅटो आहेत, 1 कांदा आहे, चिंच आहे भिजवलेली, हे लाल तिखट आहे, हा दालचा मसाला आहे, धनिया पावडर, हळद, मीठ आणि लसूण आहे पिसलेला आणि हे काही मसाले आहेत, खडे मसाले, जिरा आणि हे गरम मसाला आणि कसुरी मेथी आणि हा राईससाठी आहे. सर्वात पहिलं 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे. तर हे आंबट चुका आहे 1 गड्डी. तर हा तांदूळ आहे बारीक जिरा राईस. तर हे मी 2 गिलास घेतलेला आहे. तर मी आता टाकून घेणार डाळ. चुका, तर आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे टोमॅटो, डाळ उकडताना, मीठ, थोडीशी हळद टाकायची आहे, नंतर पण आपल्याला टाकून घ्यायची. तर आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तिकडं डाळ उकडूस तर इकडे मी भात बनवून घेते. 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. जिरा टाकते, 1 चम्मच पिसलेला लसूण, हा भातासाठी आहे, पाणी, 2 गिलास तांदूळ आहेत तर साधारण 3 गिलास पाणी. तर तांदूळ हे भिजवलेले आहे, त्याला जास्त पाणी नाही लागत. मीठ, तर ही चिरून घेतलेली कोथिंबीर आहे, थोडीशी टाकायची याच्यात. तर आपलं भातातलं पाणी बऱ्यापैकी कमी झालंय, त्या झाकण लावायचं. तर आपला तांदूळ तिकडे बारीक गॅसवर ठेवलेला आहे, तोपर्यंत आपण याचं बघू. तर आपली डाळ चांगली शिजलेली आहे. दालच्या बनवला मी इथं कढई ठेवली आहे. सर्वात पहिले तेल आपलं गरम झालंय, तर आपण हे खडे मसाले, जिरा, कांदा, आपल्याला कांदा हा लालसर तळून घ्यायचा आहे. कांदा आपला चांगल्यापैकी लाल झालेला आहे. तर मी टाकून घेते लसूण, तर मिरची पावडर, धनिया पावडर, दालचा मसाला, हळद, आपण पहिलं पण जराशी हळद टाकलेली आहे. मी थोडंसं पाणी टाकून घेते मसाला करपू नये म्हणून. दूध इकडं उकडून घेते, गरम मसाला, कस्तुरी मेथी, तर उकडलेली दुधी, तर मसाला हा चांगला परतून घ्यायचा आपल्याला. तरी कोथिंबीर आणि पुदिना पुदिना थोडा टाकायचा आहे, फ्लेवर चांगला येतो त्याचा. तर आपला मसाला चांगला शिजलाय, मस्त तेल सुटलेलं आहे. आता हे टाकून देते डाळ. साईडला मी गरम पाणी करत ठेवलंय. पाणी जास्त पाणी नाही टाकायचं, थोडं घट्टच राहू द्यायचं. मस्त दालचा झालेला आहे. चिंचचं पाणी,
वरून थोडीशी कोथिंबीर. आपला राईस पण इथं तयार झालेला आहे. मस्त सुटसुटीत झालाय. तर आपला दालचा तयार झालेला आहे. मस्त शिजलाय, बघू शकताय. दुधी पण चांगली शिजली याच्यामध्ये. काढून दाखवते. तर माझ्या दालच्या भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर तुम्ही पण ट्रायल करून बघा माझ्या पद्धतीचा दालचा भात.